शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर शहरात प्रमुख रस्त्यालगत खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे। अतिक्रमण निर्मूलन विभाग व महापालिका आयुक्तांमार्फत शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। ज्या होर्डिंगवर परवानगी नाही तसेच होर्डिंग धोकादायक वाटत असेल असे होर्डिंग हटवण्यात येतील। नियमानुसार परवानग्या दिलेल्या नसतील तर अशा परवानगी रद्द केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दिली। दरम्यान 2 दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे। सध्या नागरिकांना भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव मिळत आहे, परंतु नगर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे। काही भागात कमी दाबाने पाणी येत आहे तर काही ठिकाणी 2 दिवसाआड पाणी येत आहे। अशा वेळी शहरात ठिकठिकाणी असलेले पाईपलाईनचे व्हॉल्व्ह अनेकांची तहान भागवत आहे। दुसरीकडे शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरू आहे। येथील मजुरी एकतर ग्रामीण भागात असतात किंवा परराज्यातील असतात। बिल्डरकडून त्या मजुरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली जात नाही, त्यामुळे हे मजूर व्हॉल्व्हवरच अवलंबून असतात। रिक्षा चालक, खाद्यपदार्थ विक्रेते देखील व्हॉल्व्हवरील पाण्यावर अवलंबून असतात। त्यामुळे सकाळपासून शहरातील अनेक व्हॉल्व्हवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे। नगर शहरात गुरुवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते। शहराच्या काही भागात तुरळक पाऊस झाला। काल रात्री शहराच्या पाईपलाईन सावेडी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। शहर व परिसरात गुरुवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसाला सुरू होताच अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। दरम्यान शुक्रवारी हवामान विभागाने नगर शहरास जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। घरात घुसून तरुणीचा धारदार शस्त्राने गळा कापून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये घडली। कोमल अशोक मोहिते असे जखमी तरुणीचे नाव आहे। तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तिचा भाऊ सूरज अशोक मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमनाथ वैरागर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मधुजीत आबाजी भावले हे त्यांच्या मुलाकडे पुणे येथे गेलेले असताना त्यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती। दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घरफोडी करणाऱ्याने गुन्हेगाराच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या। विष्णू सोनबा धोत्रे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।